नमस्ते सर. नमस्ते. करू शकतो सर आपण चालू आता. हा सर, चॅट बॉक्स बंद करा सर प्लीज. ओके, चॅट बॉक्स बंद करतो सर. चॅटिंग त्यांचं काही करतात. ऑडिओ वगैरे अपेक्षित आहे तुम्हाला काही? नाही, मला काहीच नकोय. ओके, करतो बंद सर. हा. ओके सर, केलंय सर. हा, ओके. करूया सर चालू आपण. हो. हो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनमोल होन, शिक्षक, सोमय्या विद्या मंदिर, लक्ष्मीवाडी. आज आपण बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत आकृत्या मोजणे हा टॉपिक घेणार आहोत. आकृत्या मोजणेमध्ये आपल्याला आज रेषाखंड आणि त्रिकोण मोजणे हा टॉपिक कव्हर करायचा आहे. अतिशय सोपा टॉपिक असतो, मात्र त्यासाठी काही क्लुप्त्या युक्त्या आपल्याला वापराव्या लागतात. म्हणजे सहजपणे हे उदाहरण आपण सोडून पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. आपण पीपीटीच्या सहाय्यानं अगदी विस्तृतपणे सर्व टॉपिक शिकणार आहोत. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि आवश्यक त्या नोट्स आपल्या वहीमध्ये करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला सर्वांना रेषाखंड, रेषा काय असतं हे माहीत असेल. तुम्ही यापूर्वीच्या इयत्तांमध्ये या सर्व संकल्पना व्यवस्थित शिकलेल्या असालच. तर थोडंसं रिकॅप पण आपण घेणार आहोत आणि मग आपल्या मुख्य टॉपिककडे आपण येणार आहोत. कारण तुम्हाला रेषाखंड म्हणजे नेमकं काय हे जर कळलेलं असेल तरच तुम्हाला रेषाखंड कसे मोजायचे हे कळणार आहेत. सर्वप्रथम रेषाखंड आणि रेषेमध्ये फरक. तर अनेक बिंदू एकमेकाला जोडून रेषा तयार होत असते हे आपल्याला माहित आहे. रेषा म्हणजेच लाईन, आणि त्या रेषेचा विशिष्ट भाग आपण जर घेतला तर त्याला आपण रेषाखंड म्हणतो. म्हणजे विशिष्ट बिंदूपासून विशिष्ट बिंदूपर्यंत. कारण तुम्हाला माहित आहे रेषा ही अमर्याद लांबीची असते. दोन्ही बाजूने त्याला बाणाने आपण ते दाखवतो, ॲरो हेड्स म्हणतो त्याला आपण. तर त्या ॲरो हेडच्या साहाय्याने आपण रेषा दाखवत असतो. मात्र रेषाखंड हे दोन बिंदूंच्या साहाय्याने दाखवलेले असतात. समोर तुम्हाला एक रेषाखंड दिसत आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे बिंदू आहेत. बघा, हा रेषाखंड आहे ए बी आणि त्यामध्ये सी आणि डी हे दोन बिंदू आहेत. बिंदू म्हणजे काय ते तुम्हाला माहित असेल. जेव्हा आपण टोकदार पेन्सिल कागदावर टेकवतो तेव्हा जी आकृती त्या कागदावर तयार होते, एक छोटासा गोलही म्हणता येणार नाही, टोक टेकवल्यानंतर जी आकृती तयार होईल त्याला आपण बिंदू म्हणतो. तर इथे आपल्याला आता हे मोठे करून दाखवलेत कारण तुम्हाला त्यातलं वेगळेपण समजावं म्हणून. मात्र ते रेषेचाच भाग असतात, रेषाखंडाचाच भाग असतात आणि ते त्या रेषाखंडाच्या जाडी एवढेच असतात. परंतु इथे आपल्याला त्याचं वेगळेपण दिसावं म्हणून ते थोडेसे ठळकपणे दिसण्यासाठी आपण ते मोठे केलेले आहेत. तर इथे ए, सी, डी आणि बी हे चार बिंदू आहेत. त्याला इंग्रजीमध्ये पॉइंट असं देखील म्हणतात. तर या चार बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड तयार होतील असा प्रश्न आपल्याला विचारला जातो.
इथे आपण जर उघड्या डोळ्यांनी बघितलं तर तुम्हाला दिसेल की इथे तर स्पष्टपणे AC दिसतोय, CD दिसतोय, DB दिसतोय. परंतु हे झाले 4 बिंदू. इथे कदाचित तुम्ही जर मॅन्युअली मोजलं तरीही उत्तर येईल. परंतु 10-15 असे जर बिंदू दिलेले असतील तुम्हाला आणि त्यांना एकमेकाला जोडल्यानंतर पण हे सर्व रेषाखंड एका सरळ रेषेत आहेत. हे आपल्याला विसरायचं नाहीये. कारण जर रेषाखंड आता मी इकडे काढतोय बघा. इथे मी 4 बिंदू काढलेले आहेत बघा. त्याचं नाव आहे समजा P, Q, R आणि S. तर हे 4 जे बिंदू आहेत ते एका सरळ रेषेत नाहीयेत. एका सरळ रेषेवर नाहीयेत. म्हणून त्यांना नैक रेषीय बिंदू म्हणतात. आणि जेव्हा ते बिंदू एकाच सरळ रेषेवर असतात तेव्हा त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात. तर हे 4ही एका रेषाखंडावर दाखवलेले बिंदू आहेत. मग ते एकरेषीय आहेत. आणि ते एकमेकाला जोडल्यानंतर किती रेषाखंड तयार होतील असं विचारलं. तर यासाठी तुम्हाला गॅप मोजून घ्यायचेत. बघा A आणि C मध्ये एक गॅप आहे. C आणि D मध्ये दुसरा गॅप आहे आणि D आणि B मध्ये तिसरा गॅप आहे. तर या रेषाखंडावर 4 बिंदूंनी 3 गॅप तयार केलेले आहेत. तर यामध्ये किती रेषाखंड तयार होईल यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे की हे जे गॅप आहेत गॅप त्याला आपण n म्हणू. तर n गुणिले n अधिक 1 भागिले 2 बरोबर सॉरी n ची किंमत आपण या सूत्रामध्ये टाकली तर 3 गुणिले 3 अधिक 1 भागिले 2 म्हणजेच 3 गुणिले 4 भागिले 2 बरोबर 2 ने जर 4 ला भाग दिला तर 2 चा भाग जातो तर इथे 6 उत्तर येतं. तर या 3 गॅपमुळे इथे 6 रेषाखंड तयार होतात. तुम्ही आणखी पण शिकलेला असाल की याला 1 प्लस 2 अधिक 3 यांची तिघांची बेरीज करायची. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 याचं पण उत्तर 6च येतं. पण ही मॅन्युअली बेरीज करणं जर मोठी संख्या असेल तर पॉसिबल होत नाही, शक्य होत नाही. म्हणून इथे हा फॉर्म्युला वापरायचा असतो. हा फॉर्म्युला सोपा आहे. जी शेवटची संख्या आहे ती घ्यायची. तिच्या पुढचा म्हणजे नेक्स्ट नंबर घ्यायचा आणि त्याला 2 ने भागायचं. आता इथे 2 पैकी एक तरी इवन नंबर असणार आहे, समसंख्या असणार आहे. त्यामुळे 2 चा भाग तिला जाणार आहे. बेदुने 4 आणि मग तुमचं उत्तर 6 इथे तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवलं तर अगदी 10-15 सेकंदात तुम्हाला उत्तर मिळणार आहे. इथे तीच आकृती दिलेली आहे. फक्त मी तुम्हाला जे बिंदू आहेत मधले ते लाल दाखवलेले आहेत तुम्हाला स्पष्टपणे समजावं म्हणून. अशा पद्धतीने आता मी रिवाइज करतो की तुम्हाला इथे गॅप मोजून घ्यायचे आहेत. 1, 2, 3 आणि 4. मगाशी गॅप 3 होते. इथे आता तुम्हाला गॅप 4 झालेले आहेत. मग इथे येणार आहे तुमचा 4 आणि तुमचा जो फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 1 अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग तो येणार 4 गुणिले 5 भागिले 2. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्हींपैकी एक संख्या येतेच. कारण आपण दिलेली संख्या आणि त्याच्या पुढची संख्या घेत असतो. तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण क्रमवार संख्या लिहितो तेव्हा एकाड एक समसंख्या येतात. सम विषम सम विषम अशा पद्धतीने येत असतात. इथे पण 2 चा भाग जाईल. बेदुने 4 मग 5 गुणिले 2 बरोबर 10 उत्तर येईल. यामध्ये आपण म्हणू शकणार मग की 10 रेषाखंड आहेत. पुढे जाऊयात. आता तुम्ही स्वतः मी तुम्हाला 1 मिनिटांचा वेळ देतो आहे आणि मी तुम्हाला गॅप पण मोजून देणार आहे. तुम्हाला फक्त उत्तर काढायचंय. इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. इथे यांची किंमत आहे 8. आता तुम्हाला उत्तर काढायचंय. तुमच्यासाठी 1 मिनिटांचा वेळ असणार आहे.
हॅलो सर, आवाज येत नाही सर. हा, येतोय सर आता आवाज? हो, येतोय सर. ओके ओके. तांत्रिक अडचणीमुळे आवाज येत नव्हता. आता आपण परत बघूयात. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, मगाशी जी रचना होती ती सर्व बिंदू एका रेषेमध्ये होते. आता इथे उदाहरण आपण सोडवलं होतं, परंतु परत सोडवतो की इथे बघा 8 गॅप असल्यामुळे आपण n बरोबर 8 घेतला होता आणि आपण 8 गुणिले 9 भागिले 2 बरोबर 36 उत्तर काढलं. कारण 8 ला बघा इथे 8 गुणिले 9 भागिले 2 असा भागाकार आपण केला होता. 2 ने आपण 8 ला भाग दिल्यानंतर 4 उत्तर येतं आणि 9 4 जा 36 आन्सर येताना आपल्याला दिसतं. अगदी सोपं आहे. अशा प्रकारची उदाहरणं आल्यावर तुम्हाला झटपट सोडवता येणार आहेत. फक्त इथे ध्यानात ठेवायचंय की जेवढे बिंदू असतात ना त्यापेक्षा गॅप 1 ने कमी होतो. कारण पहिला आणि शेवटचा जो बिंदू असतो ते एकमेकाला जोडलेले नसल्यामुळे, जवळ नसल्यामुळे तो गॅप आपल्याला मोजता येत नाही. म्हणून जसं दोरीचं उदाहरण, समजा ही दोरी आहे आणि तिला जर 2 ठिकाणी कट केलं तर त्याचे 3 तुकडे होतात. त्या पद्धतीनेच हे आहे. म्हणजे जेवढे बिंदू असतात त्यापेक्षा हे बघा इथे दोरीच्या मध्ये शेवटच्या 2 टोकांना बिंदू दिसत नाहीत. पण ते आहेत असं आपण जर समजलं तर इथे तुम्हाला 1 2 3 4 4 बिंदू दिसतील आणि गॅप 3च दिसतील. आणि आता पुढची जी आकृती आहे त्यामध्ये बघा काय फरक आहे. इथे 9 बिंदू आहेत आणि गॅप हे पण 9च आहेत. कारण पहिला आणि शेवटचा बिंदू यांच्यामध्ये पण एक गॅप तयार होतो, जो एक रेषीय बिंदूंमध्ये आपल्याला दिसून येत नाही. इथे बघा मी गॅप मोजलेले आहेत. परत मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 9 गॅप आहेत बघा. इथे आपल्याला जरी तुम्हाला बिंदू 9 दिसत असले तर गॅप पण 9च होतात जेव्हा एखादी रचना वर्तुळाकार असते. मग आपल्याला यामध्ये काय प्रश्न विचारलेला असतो की सेम मगाच्या सारखंच की हे सर्व बिंदू एकमेकांना जोडले तर किती रेषाखंड तयार होतील. इथे पण तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? इथे तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे मुलांनो, एक थोडासा चेंज करून फॉर्म्युला वापरावा लागतो. परंतु कन्फ्युजन करायचं नाहीये. आता फॉर एक्झाम्पल बघा मुलांनो, जर 3 मुलं एकमेकाच्या शेजारी उभे आहेत आणि त्यांना एकमेकाशी हँडशेक करायला सांगितलं, तर हा ए नावाचा मुलगा बी नावाच्या मुलाशी हँडशेक करेल. बी नावाचा मुलगा सी नावाच्या मुलाशी हँडशेक करेल. म्हणजे इथे एक हँडशेक झाला, इथे दुसरा हँडशेक झाला आणि ए नावाचा मुलगा सी नावाच्या मुलाशी हँडशेक करेल. इथे तिसरा हँडशेक झाला. बघा ए बी शी करेल, बी सी शी करेल आणि ए हा सी शी करेल. बघा ए चा बी बरोबर पण झाला, ए चा सी बरोबर पण झाला, सी चा बी बरोबर पण झाला. मग आता उलट त्यांनी एकमेकाशी ए ने बी शी हँडशेक केलं काय आणि बी ने ए शी हँडशेक केलं काय, तो एकच. त्या पद्धतीने इथे आपल्याला 1 आणि 9 ला जो जोडलेला रेषाखंड आहे तो आणि 9 ने 1 ला जोडलेला रेषाखंड आहे तो एकच असतो. म्हणून इथे तुम्हाला n गुणिले n वजा 1 छेद 2 हा फॉर्म्युला वापरावा लागतो. कारण इथे आपल्याला एक एक्स्ट्रा गॅप तयार होताना दिसतो. मात्र पहिला आणि शेवटचा बिंदू जो आहे तो आणि शेवटचा आणि पहिला बिंदू आहे तो यांनी जोडणारा रेषाखंड दोनदा मोजला जातो, मात्र तो एकच असतो. म्हणून आपल्याला इथे थोडा वेगळ्या प्रकारचा फॉर्म्युला वापरावा लागतो. मग इथे 9 गॅप जरी असले तर 9 into 8/2 येतं. म्हणजे 72/2 म्हणजे 36 आन्सर येताना आपल्याला दिसतं. आता आपल्याला इथे काय करायला पाहिजे ते ध्यानात घ्या. इथे काय संकल्पना नीट समजून घ्या की इथे 9 बिंदू आहेत आणि त्यांनी एकमेकाला असं जोडलेलं आहे. मग त्याचे किती रेषाखंड एकमेकाला जोडून तयार होतात असा प्रश्न आहे.
नीट तो समजून घ्यायचा आहे. इथे बघा, खालील आकृतीत वर्तुळावरील बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील असं विचारलंय. इथे सरळ दिसतंय तुम्हाला, बिंदू किती आहेत? 1 2 3 आणि 4. 4 बिंदू आहेत, गॅप पण 4 आहेत बघा, 1 2 3 आणि 4. इथे तुम्हाला n इज इक्वल टू 4 मिळणार आहे. मग आता तुम्हाला n इंटू n प्लस 1 चा फॉर्म्युला न वापरता n इंटू n मायनस 1 चा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि उदाहरण सोडवायचं आहे. इथे जो हा कर्व आहे तो रेषाखंड नाहीये, त्याला कंस म्हणतात. म्हणजे जरी तुम्हाला इथे ए बिंदू आणि बी बिंदू एकमेकांना जोडलेला दिसला वर्तुळाकार कडीने, तर त्याला रेषाखंड म्हणत नाही. रेषाखंड हा सरळ असतो, म्हणजेच एकरेषीय बिंदूंनी जोडलेला असतो. हे ध्यानात घ्यायचंय. आपल्याला अशा पद्धतीने उदाहरण आलं की फक्त थोडासा चेंज करून तुम्हाला इथे लिहायचंय. इथे n इंटू n मायनस 1 अपॉन 2 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि हँडशेकचं उदाहरण सेम याच टाईपचं असतं. तिथे पण तुम्हाला n इंटू n प्लस 1 अपॉन 2 फॉर्म्युला वापरायचा नसतो, तर n इंटू n मायनस 1 अपॉन 2 हा फॉर्म्युला वापरायचा असतो. आता इथे काय प्रश्न मॉडिफाय केलेला असेल, तर इथे तुम्हाला असं सांगितलेलं असेल की समोरील आकृतीमध्ये, शेजारील आकृतीमध्ये ए बी सी आणि डी, ई आणि एफ असे बिंदू आहेत. तर या आकृतीमध्ये आणखी किती रेषाखंड काढता येतील? आणखी किती विचारलेला प्रश्न असतो. आणखी हा शब्द महत्वाचा आहे. आणखी. आणखी का दिलाय? तर आणखी दिलंय कारण इथे आणखी आधीच एक रेषाखंड काढून ठेवलेला आहे. तुम्हाला आता याच्यामध्ये काय करायचंय, फक्त सर्व काढायचे तर याच्यामधून 1 मायनस करायचं. आता किती आले? हा एफ हा 6 नंबर आहे, म्हणजे इथे 6च गॅप आहेत. म्हणजे इथे यांची व्हॅल्यू 6 आहे. मग आपल्याला इथे 6 इंटू 5 अपॉन 2 करावं लागेल. मग 6 इंटू 5 अपॉन 2 म्हटल्यावर 2 ने 3 ला भाग जातो. 5 त्रिक 15 उत्तर आलं. परंतु इथे एक अगोदरच रेषाखंड काढून ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे 14 उत्तर लिहावं लागेल. इथे एक छोटीशी ट्रिक, गुगली म्हणतात त्याला, ती वापरलेली आहे. तुमचं उत्तर जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं नाही तर चुकणार. या गोष्टीकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचंय. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. इथे अगोदर काढलेले 2 रेषाखंड तुम्हाला दिसत आहेत, त्यामुळे आता तुम्हाला थोडंसं व्यवस्थित निरीक्षण करून बिंदू मोजून, गॅप मोजून उत्तर काढायचंय, जसं मी तुम्हाला आता सांगितलंय. तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुम्हाला आता इथे बिंदू मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7. 7 बिंदू, 7 गॅप, n इंटू n मायनस 1 अपॉन 2 फॉर्म्युला सोडवायचं, उत्तर काढायचं आणि तुम्हाला इथे 2 वजा करावे लागतील, कारण इथे तुम्हाला अगोदरच 2 रेषाखंड काढलेले दिसून येत आहेत. तर तुम्ही सर्वांनी आता उत्तर काढा याचं. बरेच विद्यार्थी कंपॅनियन मोड ने जॉईन होताना दिसत आहेत. तो कंपॅनियन मोड हा तुमच्यासाठी नसतो, तुम्हाला त्यामध्ये आवाज ऐकायला येणार नाही. याचं उत्तर काढा. आता पुढे समोर एक आकृती दिसते. अशा पद्धतीचं किंवा अगोदरच काही आकृत्या दाखवलेल्या असतील, अगोदरच काही रेषाखंड काढलेले असतील, अशा 2 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फक्त सरळ एकरेषीय बिंदू दिलेले असतील आणि हे नैकरेषीय बिंदू दिलेले असतील, वर्तुळाकार कडीवरती जर बिंदू दिलेले असतील, त्यामध्ये एकच फरक असतो
की तिथे n ची व्हॅल्यू वेगळी असते आणि इथे n ची व्हॅल्यू वेगळी असते. म्हणून आपल्याला फॉर्म्युलामध्ये थोडासा चेंज करायचा असतो. तिथे तुम्हाला n इंटू n प्लस 1/2 फॉर्म्युला वापरायचा असतो आणि इथे n इंटू n मायनस 1/2 फॉर्म्युला वापरायचा असतो. आता आपण त्रिकोण मोजणे या घटकाकडे वळणार आहोत. वरती आपण रेषाखंड मोजणे हा घटक पाहिला. तर त्रिकोण मोजणे सोपं असतं. आता तुम्हाला जो मी फॉर्म्युला शिकवलाय ना, n इंटू n प्लस 1/2 म्हणजेच n गुणिले n अधिक 1 भागिले 2 हा फॉर्म्युला तुम्हाला आकृत्या मोजणे यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी वापरायचा आहे. आता इथे काय करायचं? इथे तुम्हाला त्रिकोणाचे कोनाचे घटक माहित असतील. इथे तुम्हाला 3 रेज दिसतायत. या 3 रेजने 2 कोन तयार केलेले आहेत. आपल्याला कोन मोजणे हा घटक आता नीट बघायचा आहे. यानंतरचा घटक त्रिकोण मोजणे असणार आहे. तो त्यासाठी पण हाच फॉर्म्युला वापरलेला असतो. रेषाखंड मोजण्यासाठी हाच फॉर्म्युला वापरलेला असतो जर बिंदू एक रेषीय असतील तर. त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही मास्टर केलात की आकृत्या मोजणे हा घटक तुम्हाला अगदी सोपा जाणार आहे. इथे तुम्हाला गॅप मोजायचे जसे आपण मगाशी मोजले तसे. इथे पण तुम्हाला 2 गॅप दिसतायत. तर इथे n ची व्हॅल्यू 2 येणार आहे. मग आपण ही व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकली, या सूत्रामध्ये टाकली की तुम्हाला अगदी सहजपणे उत्तर मिळणार. 2 गुणिले 3 भागिले 2. इथे 2 ला 2 कट झाला. उत्तर 3 येतं. मग यामध्ये किती कोण आहेत? तर 3 कोण आहेत. कोणते? बघा हा एक जो दाखवलाय तो एक, हा 2 दाखवलाय तो दुसरा आणि 1 आणि 2 मिळून एक आहे तो तिसरा. म्हणजे तुम्हाला इथे 3 परंतु आपण इथे 2च कोन असल्यामुळे छोटी आकृती असल्यामुळे तुम्ही मॅन्युअली हे मोजू शकता. मात्र जेव्हा फारच मोठी आकृती येते, गुंतागुंतीची आकृती येते, तेव्हा आपल्याला मॅन्युअली मोजणं शक्य होत नाही. म्हणून हा आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता इथे पुन्हा काय करणार आहोत आपण? गॅप मोजणार आहोत. 1, 2, 3. मग आपल्याला इथे n ची व्हॅल्यू येणार आहे 3. मग n ची व्हॅल्यू आपण n गुणिले n अधिक 1 भागिले 2 या सूत्रामध्ये टाकणार आहोत आणि 3 गुणिले 4 भागिले 2 बरोबर 2 ने 4 ला भाग दिला 2 चा 3 दुने 6 उत्तर आपलं 6 येणार आहे. अगदी सोपं आहे. हा फॉर्म्युला मास्टर केलात की तुम्ही यावरती विजय मिळवलाच असं समजा. मोजा. तुमच्यासाठी 1 मिनिटांचा वेळ असणार आहे. वाटल्यास मी तुमच्यासाठी गॅप मोजून देतो. 1, 2, 3, 4 अँड 5. इथे 5 गॅप आहेत. तुम्हाला उत्तर काढायचंय. मग मी उत्तर काढल्यानंतर ते तुम्हाला टॅली करायचंय. पुढील आकृतीमध्ये एकूण किती कोन आहेत असा प्रश्न आहे. ठीक आहे. वेळ संपलेला आहे. इथे n ची व्हॅल्यू 5 घेणार आहोत. आपला नेहमीचा फॉर्म्युला यासाठी वापरणारा मी तर याला मॅजिक फॉर्म्युला म्हणतो. अपॉन 2 म्हणजेच 5 गुणिले 6 भागिले 2. 2 ने 6 ला भाग जातो 3 चा. मग 5 गुणिले 3 बरोबर 15 उत्तर येतं. तर अगदी सोपं आहे. छोट्या व्हॅल्यूज असल्या की अगदी सोपं. तुम्ही फार एक्झाम्पल सोडवली की तुम्हाला ते पाठ होऊन जाणार की 5 असल्यावर किती येते व्हॅल्यू. आणि तुम्ही हळूहळू हा फॉर्म्युला न यूज करताच 5च्या पुढचा नंबर घेणार, त्याला हाफ करणार आणि गुणाकार करणार. मी 5 गुणिले 6 घेणार, 6च्या निम्मा 3 घेणार आणि 5 त्रिक 15 करणार. अगदी सोपं असतं. आता
बघा कोण मोजणे झालं. आता आपण त्रिकोण मोजणे. आता इथे तुम्हाला त्रिकोण दिसत आहेत. आता जर तुम्ही इथे मॅन्युअली मोजायला गेलं तरी मोजू शकणार, कारण फक्त छोटीशी आकृती आहे. इथे मी दोन गॅप लिहिले बघा, 1 आणि 2. इथे पण तुम्हाला यांची व्हॅल्यू 2 लिहायची आहे. आपला फॉर्म्युला 2 गुणिले 3 भागिले 2, 2 ला 2 गेला. यामध्ये पण 3 त्रिकोण आहेत. आता तुम्हाला त्रिकोण म्हणजे काय हे माहित आहे असं मी गृहीत धरतोय, कारण त्रिकोणाचे घटक तुम्हाला माहित असायला हवे. शिरोबिंदू म्हणजे काय, भुजा म्हणजे काय, कोण म्हणजे काय. आता इथे तुम्हाला सरळ सरळ 3 त्रिकोण कोणते हे दिसू शकतं बघा. हा पहिला एक, दुसरा एक, आणि ह्या दोघांनी मिळून जो कंबाईन तयार झालाय तो एक 3. इथे पुन्हा आपण काय करणार, त्याच पद्धतीने आपण गॅप मोजणार आहोत. 1, 2 आणि 3, 3 गॅप दिसत आहेत. या 3 गॅप मुळे आपल्याला यांची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 3 मिळणार आहे. आणि आपण आपला n इंटू n प्लस 1/2 फॉर्म्युला वापरणार. 3 गुणिले 4 भागिले 2 बरोबर. इथे 2 ने 4 ला भागलं, उत्तर 2 आलं. मग 3 गुणिले 6, इथे आपल्याला 6 त्रिकोण आहेत असं म्हणावं लागेल. आणि यामध्ये 6च त्रिकोण आहेत. मॅन्युअली मोजणं पण पॉसिबल आहे. 1 हा 1, हा 2 आणि हा 3 तिसरा. ही 1 आणि 2 मिळून चौथा, 2 आणि 3 मिळून पाचवा, आणि हा मोठा 6वा. म्हणजे मोठा कोणता, 1, 2, 3 मिळून हा मोठा, मी त्याला नाव देतो वाटल्यास A, B, C, हा 6वा. आणि जर आपण याला D आणि E नाव दिलं तर ABD 1, ADE दुसरा, AEC तिसरा, ABE चौथा, ADC पाचवा आणि ABC 6वा. अशा पद्धतीने आपण आरामशीर हे मोजू शकतो. मात्र कमी त्रिकोण असतील तर, जास्त त्रिकोण असतील, बघा इकडे तुम्हाला जास्त वेळ जाणार. आपल्याला स्कॉलरशिप मध्ये फक्त एक उदाहरण सोडवायला 72 सेकंद आपल्याकडे असतात. म्हणून आपल्याला इकडे फॉर्म्युला ट्रिक्सचा वापर करायचा असतो. आणि सराव ही महत्वाची की असते. इथे मी गॅप मोजतोय 1, 2, 3, 4, 5 and 6. तुम्ही आता लवकरात लवकर सुरू करा, मोजा आणि उत्तर तयार करा. 1 मिनिटांचा वेळ तुमच्यासाठी असणार आहे, 72 सेकंदांचा. चला, वेळ संपलेला आहे. इथे n ची व्हॅल्यू 6 आहे. मग आपल्या फॉर्म्युलानुसार 6 × 7/2, 6 ला 2 ने भागलं, उत्तर 3 येतं. आता 3 गुणिले 7 चा गुणाकार करावा लागेल, उत्तर 21 येईल. अगदी सोपं आहे. तुम्ही जास्त सराव कराल तर तुम्हाला खूप कमी वेळ लागेल सोडवण्यासाठी. आता इथे काय केले बघा, इथे मगाचाच त्रिकोण आहे 6 गॅपवाला, फक्त याच्यामध्ये मध्ये 2 आडव्या रेषा मारल्यात. त्यामुळे काय झालंय की 3 मजले तयार झालेत असं समजा. घराचे जसे 3 मजले असतात तसं. अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस आपल्याला फ्लोअरचे 6 त्रिकोण आपण घेतले. इथे पण सेम कार्यपद्धती आपल्याला वापरायची आहे, सेम टेक्निक वापरायची आहे. आणि इथे पण सेम टेक्निक आपल्याला वापरायची आहे. आता तोच फॉर्म्युला 3 ठिकाणी वापरताना
उत्तर तेच येणार. त्यामुळे आपण फक्त एकदाच तो फॉर्म्युला वापरू आणि गुणिले 3 करूयात. आपण मगाशीच उत्तर काढलंय 6 गुणिले 7 भागिले 2 बरोबर 7 त्रिक 21. 21 हे खालच्या फ्लोअरला आले. इथे पण 21 येणार आणि वरती पण 21 येणार, म्हणजे 63 आन्सर येणार आपलं. मग असं जर आकृती आली तर बघून घ्यायचं की बरोबर सर्व रेषा शेवटपर्यंत जोडलेल्या आहेत का, ते बघून घ्यायचं आणि सरळ खालच्या फ्लोअरला गॅप मोजून उत्तर काढायचं आणि गुणिले 3 करायचं. तुम्हाला उत्तर आरामात मिळून जाईल. परंतु मी त्यासाठी मगाशी म्हणालो की पूर्ण शेवटपर्यंत रेषा जोडलेली आहे की नाही ते बघून घ्यायचं. इथे बघा, ही रेषा इथे डिस्कंटिन्यू झालीये. मग इथे गुणिले 3 करता येणार का आपल्याला? तर नाही. मग आपल्याला इथे गॅप मोजून घ्यावे लागतील. 1 2 3 4 5 अँड 6. इथे पण आपल्याला गॅप मोजून घ्यावे लागतील. 4 आणि इथे तर 6च आहे, कारण शेवटपर्यंत ते ते ती रेषाखंड आहे तो कंटिन्यू आहे. म्हणून आपण इथे 6 × 7/2 इज इक्वल टू 2 ने भाग दिला की 21 उत्तर येतं. मग इथले 21 आणि इथले 21 हे क्लिअर झालं. आणि इथे परत फॉर्म्युला वापरावा लागेल. 4 × 5/2. 2 ने भाग दिल्यानंतर 10 आन्सर येणार, म्हणजेच 21 21 अँड 10 म्हणजे 52 आन्सर येणार इकडे. अशा पद्धतीने व्यवस्थित गणित सोडवायचंय. आणि शिष्यवृत्ती असू देत किंवा कोणतीही मोठी परीक्षा असू देत, निरीक्षण महत्वाचं असतं आणि उत्तर कम्प्लिटली वाचणं आणि आकृतीचं पूर्ण निरीक्षण करणं हे गरजेचं असतं. तरच आपल्याला उत्तर बरोबर मिळतं. आणि म्हणजे आपल्याला कधी कधी येत असून पण आपल्याकडून जर आपलं योग्य निरीक्षण नसेल, आपल्याकडून चुका होतात. इकडे बघा, दोनही वरच्या रेषा कंप्लीट शेवटपर्यंत नाही येत. तर इथे काय करणार? तर तुम्हाला मी आता 2 मिनिटांचा वेळ देणार आहे, कारण थोडंसं एक्झाम्पल कॉम्प्लिकेटेड आहे. 7:44 झालेत, 7:46 पर्यंत तुम्हाला टाइम आहे. उत्तर काढायचे सर्वांनी. बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे. जेव्हा आपल्या मागे घड्याळ टिक-टिक करत असतं ना, म्हणजे आपल्याला जेव्हा टाइम लिमिट दिलेलं असतं ना, तेव्हा आपल्यावर एक्स्ट्रा बर्डन येत असतं आणि त्याचाच सराव करणं गरजेचं असतं. आपण घरात आरामशीर बसलेलो असतो, तेव्हा कोणतंही उत्तर आपल्याला सहजपणे सोडवता येतं. मात्र परीक्षेमध्ये जो वेळेचं आपल्याला लिमिट असतं, त्यामुळे जो आपल्यावर एक्स्ट्रा बर्डन आलेलं असतं, त्यामुळे आपल्याला येणारं गणित सुद्धा आपण कधी-कधी चुकवून ठेवत असतो.
म्हणून आपल्याला त्याचीही सराव करणं गरजेचं असतं. इथे बघा फ्लोअरला गॅप लिहून घ्यायचे 3, 4, 5 अँड 6. आपल्याला माहित आहे याचं उत्तर 21 येतं. यापूर्वीच्या उदाहरणांमध्ये आपण शिकलेलो आहोत. इथे 1, 2, 3. आता 3 इंटू 4/2 म्हणजेच किती येतं? 6 उत्तर येतं. हे पण आपल्याला माहित आहे. तर इथे 1, 2, 3 अँड 4. इथे पण 4 आहेत बघा. इथे तुम्हाला माहित आहे 4 गुणिले 5 भागिले 2 बरोबर 10 उत्तर येतं. मग इथे किती त्रिकोण असं जर विचारलं तर हे 10, हे 6 आणि हे 21 म्हणजेच 7 आणि 3 37. 37 आन्सर येणार आहे तुमचं. अगदी सोपं आहे. फक्त माहित असायला हवं. इथे पण सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. आता मी हे उदाहरण सोडून दाखवत नाही तुम्हाला, कारण भरपूर उदाहरणं झालीत आपली. 1, 2, 3 अँड 4. बघा इथे पण 37च आन्सर येणार आहे. म्हणजे इथे ओव्हरलॅप झालेलं दिसतंय. ही जी हा जो रेषाखंड आहे तो इथपर्यंत आलाय आणि हा रेषाखंड इथपर्यंत आलाय. त्याने काही फरक पडत नाही. कारण हा त्रिकोण हा वेगळा त्रिकोण आहे इथपर्यंतचा आणि पूर्ण पुढे आल्यानंतर होणारा त्रिकोण वेगळा आहे आणि शेवटपर्यंत खाली आल्यावर होणारा त्रिकोण वेगळा आहे. आरामात उत्तर हे सोडवता येणार आहे मुलांना तुम्हाला. फक्त सराव गरजेचा आहे. ऐन वेळेला आपल्याकडून चुका होऊ शकतात. तर या टाईपचं उदाहरण आल्यावर काय करायचं? इथे काय दिसतंय तुम्हाला? एक चौरस दिसतोय. तर एक्झॅक्टली चौरसच आहे हे आपण म्हणू शकत नाही. कारण आपल्याला तसे चिन्ह दिलेले नाहीयेत की चारही बाजू समान आहेत. तुम्ही त्याला चौरस म्हणा, चौकोन म्हणा. तर त्याच्यामध्ये त्यांचे डायगोनल्स जोडलेले आहेत. कर्ण जोडलेले आहेत बघा इकडे. आता तुम्हाला कर्ण म्हणजे काय? बाजू म्हणजे काय? चौरसाचे गुणधर्म, चौकोनाचे गुणधर्म हे सर्व माहित आहे. आणि इथे हे जे डायगोनल्स आहेत ते एकमेकाला इथे इंटरसेक्ट करतात किंवा छेदतात. त्यामुळे इकडे 1, 2, 3 आणि 4 गॅप तयार होताना आपल्याला दिसतात. मग यामध्ये कोणती ट्रिक वापरायची की यामध्ये किती त्रिकोण आहेत असं विचारलं तर काय उत्तर द्यायचं? सोपं असतं मुलांनो. जर तुम्हाला एखादा चौकोन दिसला आणि त्याचे डायगोनल्स म्हणजे कर्ण जोडलेले दिसले तर तुम्हाला त्याचे गॅप मोजून घ्यायचे. मी जसे आता लिहून घेतले तसे आणि शेवटचा जो मोठा नंबर येईल त्याला दुप्पट करायचे 8. मग या आकृतीमध्ये 8च त्रिकोण असणार. सोपा फॉर्म्युला आहे. तुम्हाला गॅप मोजून घ्यायचे. जो सगळ्यात मोठा आकडा आहे त्याला गुणले 2 करायचे. इथे बघा सेम टाईप काय केलंय? डायगोनल प्लस ही जी बाजू आहे तिचे मध्यबिंदू समोरासमोरच्या रेषांचे मध्यबिंदू पण जोडलेले आहेत. म्हणजे डायगोनल्स प्लस समोरासमोरील बाजूंचे मध्यबिंदू जोडलेले आहेत. तर अशा वेळेस काय करायचं? इथे ही सेम फॉर्म्युला गॅप मोजून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आणि शेवटचा जो आकडा आहे 8 त्याला दुप्पट करायचं त्याचा 16. यामध्ये 16 त्रिकोण असणार आहे. अगदी सोपं आहे. बघितल्या बघितल्या उत्तर येईल. फक्त तुम्हाला गॅप मोजावे लागतील. आता इथे काय केलंय? इथे सर्व आहे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे सर्व बाजूंचे मध्यबिंदू जोडलेत. एक डायगोनल कंप्लीट आहे पण एक डायगोनल हाफच आहे इथपर्यंत आलाय. काही फरक पडत नाही. इथे सुद्धा सेम प्रोसेस करायची तुम्हाला. गॅप मोजून घ्यायचे. शेवटचा आकडा गुणिले 2 बरोबर 14. याचं उत्तर 14 येणार आहे. फक्त आकृतीचं नीट निरीक्षण करायचंय. तुम्हाला बघायचंय की डायगोनल्स आणि मध्यबिंदूच आहेत का की आणखी वेगळं काहीतरी आहे. कारण ट्रिक्स दिल्या जाऊ शकतात. फक्त निरीक्षण करणं गरजेचं आहे. इथे बघा
एक ही जी रेषा आहे दोन मध्यबिंदू जोडणारी ती पण नाहीये, कम्प्लीट झालेली नाहीये. बाकी डायगोनल्स कम्प्लीट आहेत, बाकी सगळं ओके. फक्त एक रेषा फक्त इथं मध्यबिंदू म्हणजे सेंटरचे जे इंटरसेक्टिंग पॉइंट आहे किंवा छेदनबिंदू आहे सर्व रेषांचा तिथपर्यंत आलेली आहे, पुढे कंटिन्यू नाहीये. इथे सुद्धा तुम्हाला गॅप मोजायचे 1 2 3 4 5 6 अँड 7 आणि 7 इंटू 2 करायचंय, 7 गुणिले 2 करायचंय आणि उत्तर तुमचं 14च येणार आहे. पुढे इथे काय करायचं? आता तुम्हाला जर सेपरेट फक्त एकच चौकोन दिला असता आणि त्याचे डायगोनल जोडलेले असले तर तुम्ही काय केलं असतं? 1 2 3 आणि 4 केलं असतं आणि हा जो शेवटचा बिंदू आहे, सॉरी शेवटचा जो अंक आहे त्याचं दुप्पट केलं असतं, उत्तर तुमचं 8 आलं असतं. मात्र आता तुम्हाला कळलंय की इथे 8 त्रिकोण तयार होत आहेत, इथे 8 त्रिकोण तयार होत आहेत. मात्र मी आता शिरोबिंदूंना नावं दिलीत बघा. ABC हा एक त्रिकोण एक्स्ट्रा तयार होतो. दोन चौकोन एकमेकाला जॉईन झाल्यामुळे ABC जॉईन होतो आणि इथे DE आणि F हा एक एक्स्ट्रा जॉईन होतो. म्हणजे एक्स्ट्रा त्रिकोण तयार होतोय बघा. कोणता कळलंय ना तुम्हाला? हा मोठा त्रिकोण. म्हणून अशी जर आकृती आली, कशी आकृती आहे बघा ही? एक चौकोन, त्याचे डायगोनल जॉईन केलेले आहेत, त्याच्या शेजारी आणखी एक चौकोन आहे, त्याचेही डायगोनल्स जॉईन केलेत. तर इथे आपल्याला माहित आहे इथे 8 आहेत, इथे 8 आहे आणि दोघांच्या जॉईनवर अधिक 2 एक्स्ट्रा तयार होतात. हे आपल्याला ध्यानातच ठेवायचंय. 8 + 8 आणि एक्स्ट्रा जॉईंट वरचे 2 म्हणजे याच्यामध्ये शेजारच्या आकृतीमध्ये 10 त्रिकोण आहेत. आपण यावरचा सराव नंतर घेणार एकत्रित आकृत्यांचा. आता मी फक्त तुम्हाला वेगवेगळ्या आकृत्या कशा येतात आणि ते कसे मोजायचे हे सांगतोय. आता समोर काय केलंय मुलांनो? त्रिकोणामध्ये त्रिकोण आहेत. तुम्हाला त्रिकोणामध्ये त्रिकोण मोजायचे. बघा इथे गॅप बघा 1 2 3 4 4 त्रिकोण दिसत आहेत आणि हा मोठा एक 5. तर अशी आकृती आली ना की सरळ सरळ यामध्ये 5 त्रिकोण असतात. हे तुम्हाला पाठच करावं लागेल. इथे तुम्हाला कोणते हे कळलंय. बघा पहिला एक, दुसरा एक, तिसरा, चौथा आणि हा मोठा 5वा बाहेरचा. अशा आकृतीत 5 त्रिकोण असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. यामध्ये कोणतीही ट्रिक नाही. अशा आकृतीत 5 असतात. आता बघा इथे काय केलंय? थोडासा फरक केलाय त्यांनी. मगाचीच आकृती आहे, फक्त इथे एक सरळ रेषा मारली आहे. ह्या त्रिकोणाचा शिरोबिंदूवरचा आणि समोरची जी भुजा आहे त्याला जॉईन करणारी एक सेगमेंट काढली आहे, रेषाखंड काढलाय. त्यामुळे काय झालं? 5 तर अगोदरचे तुम्हाला माहित आहेत. कोणते 5? हे 5. फक्त त्यांनी काय केलंय? इथून एक रेषाखंड काढलाय इथपर्यंत. त्यामुळे काय झालं बघा, हा जो त्रिकोण होता त्याच्यामध्ये 2 त्रिकोण एक्स्ट्रा तयार झालेत आणि इथे पण 1 आणि 2 एक्स्ट्रा तयार झालेत. म्हणजे अगोदरचे 5 आणि आता ह्या रेषाखंडामुळे आणखी तयार झालेले 4 असे 9 त्रिकोण या शेजारच्या आकृतीमध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात. जर आणखी एक रेषाखंड काढला असता त्यांनी असा, तरी ही नवीन आकृती तयार होणार. म्हणून तुम्हाला बेसिक एकदा समजलं तर त्यामध्ये त्यांनी काही मॉडिफाय करू देत, नवीन नवीन रचना करू देत, तर त्यामुळे काय होईल हे आपल्याला सहजपणे ओळखता यायला हवं. आता बघा समोर काय दिसतंय. आता तुम्हाला माहित आहे या प्रकारच्या आकृतीत 5 असतात. 1 2 3 4 आणि 5 आणि खालचा एक 6वा तयार झालाय. पण या 6व्यामुळे आणखी काही एक्स्ट्रा ऍड झालंय का ह्या वरच्या 5 मध्ये? तर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं की त्रिकोण तर नाही झालाय, पण मोठा एक चौकोन तयार झालाय. पण आपल्याला चौकोन मोजायलाच सांगितलेले नाहीयेत, त्रिकोणच मोजायला सांगितलेत. म्हणून या शेजारच्या आकृतीत
6 त्रिकोण आहेत असं आपण म्हणणार. आता बघा काय केलंय त्यांनी. मगाचीच आकृती 6 वाली हीच आकृती फक्त इथून या बिंदूपासून या शिरोबिंदूपर्यंत जोडणारी एक रेषा त्यांनी ऍड केली आहे इकडे. मग आपल्याला माहित होतं की हे 5 होते, इथे 1 होता, तर त्याचे 3 झाले. आपल्याला माहित आहे ना यामध्ये 3 असतात म्हणून. या प्रकारच्या आकृतीत 3 असतात. 1 2 आणि हा मोठा 3. म्हणजे हे 5 आणि हे 3 असे एक्स्ट्रा त्रिकोण आपल्याला ऍड होताना दिसतात. म्हणजे या शेजारच्या आकृतीमध्ये 8 त्रिकोण आहेत असं आपण म्हणणार. इथे बघा काय केलंय. मगाचीच आकृती होती, ही स्ट्रेट लाईन सरळ शेवटपर्यंत कंटिन्यू केली आहे त्यांनी. इथे बघा, इथे इथपर्यंतच होती ना, इथपर्यंत ती कंटिन्यू केली शेवटपर्यंत. म्हणजे आपल्याला हे अगोदरचे इथले 5, इथले 3 हे माहित होतं. आणखी कोणते ऍड झालेत 1 2 1 2 आणि बघा हे 5 हे 3 8 झाले का? आणि हे 4 8 आणि 4 12 आणि हा एक मोठा 13 बघा कोणता, मी त्याला नाव देतो ए बी सी 13 आणि ए डी सी 14. 12 आणि 2 14 त्रिकोण यामध्ये तयार होतात. मग इथे होत होतं का? तसं नव्हतं, कारण ती लाईन कंटिन्यू नव्हती. म्हणून यामध्ये 14 त्रिकोण तयार होतात. आता हे वरती तुम्हाला 13 दिसत असेल ते अगोदरच्या कॉपी पेस्ट मुळे तिथे आलंय तसं. कोणते होतात ते परत बघूयात आपण. बघा हे 1 2 3 4 5 6 हे तर माहित आहेत आपल्याला. हे सगळे अगोदरचे 5 माहित आहेत बेसिक फिगर मधले. हे 3 माहित आहेत आपल्याला, 5 आणि 3 8. मग हे 8 झाले की इकडे 2 एक्स्ट्रा तयार झालेत, इथे 2 एक्स्ट्रा तयार झालेत आणि इकडे पण एक्स्ट्रा 2 2 2 तयार झालेत मोठे, ए बी सी आणि ए सी डी. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षपूर्वक मोजायचंय. ही तर परीक्षेला आलेली आकृती बघा मुलांना. या फिगर मध्ये 5, या फिगर मध्ये एकच, या फिगर मध्ये 1 2 3 3 इंटू 4/2 इज इक्वल टू 6. म्हणजे 5 1 आणि 6. मोठं एखादा जॉईन होऊन होतोय का रे तयार? नाही होते. म्हणून आपल्याला इथे 6 आणि 6 12च त्रिकोण तयार होताना दिसतात. आता या टाईपची आकृती खूप वेळा येते आणि या टाईपच्या आकृतीचे उत्तर काढण्यासाठी तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर माहित असायला हवे. त्रिकोणी संख्या. कोणत्या त्रिकोणी संख्या? 1 3 6 10 15 21 28 ह्या सर्व त्रिकोणी संख्या आहेत. कशा बनतात त्या? 1 मध्ये 2 मिळवलं 3, 1 मध्ये 2 प्लस 3 6 ह्या अशा असतात. आता हे शिकवण्यासाठी आपल्याला वेगळी सेपरेट तासिका घ्यावी लागेल. फक्त आता मी सुरुवातीला काही देतो तेवढं ध्यानात ठेवा. 1 3 6 10 15 21 28. आता इथे काय करायचं? इथे गॅप मोजायचे 1 2 आणि 3. 1 2 आणि 3. इथे 3 गॅप मिळाले की 3 त्रिकोणी संख्या एका खाली एक लिहायच्या. 1 3 6. परत त्याच त्रिकोणी संख्या लिहायच्या. 1 3 6. खाली रेष मारायची. इथे बेरजेचं चिन्ह द्यायचं. फक्त इथे एकाड एक संख्या दुसरी जी आपण रो लिहिली आहे ना, कॉलम लिहिलाय ना दुसरा, बघा आपण काय केलं होतं, 3 त्रिकोणी संख्या रांगेत लिहिल्या होत्या, पुन्हा 3 त्रिकोणी संख्या रांगेत लिहिल्या होत्या. जे दुसऱ्यांदा लिहिले ना त्या एकाड एक खोडायला सुरुवात करायची खालून. 6 खोडला, 1 खोडला, इथे फक्त 3 शिल्लक राहिला. मग आता इथे 1 3 आणि 6 ची बेरीज करू. इथे येते 10 आणि हा 3, या दोघांची बेरीज केल्यावर उत्तर येतं 13. तर या आकृतीमध्ये
13 त्रिकोण आहेत. परत सांगतो, गॅप मोजायचे 1 2 3. 3 त्रिकोणी संख्या लिहायच्या 1 3 6. परत लिहायच्या 1 3 6. फक्त जो दुसरा स्तंभ आहे किंवा कॉलम आहे त्यामध्ये खालून एकाड एक संख्या खोडायला सुरुवात करायची. 6 खोडला, 1 खोडला, इथे 3च शिल्लक राहिला. या तिघांची बेरीज केली, 6 आणि 4 10 येते. ह्या 3 13 उत्तर आलं. आता बघा, यामध्ये आपल्याला माहित होतं 1 2 3. 3 गॅप आहेत, मगाची आकृती आहे, आणि याचं उत्तर आहे 1 3 6 1 3 6. इथे 10 प्लस इथे 3 6 आणि 1 खोडला जातो 13. आणि हे किती? मगाचा आपण शिकल्याप्रमाणे 1 2 3 3 into 4 upon 2 is equal to 6. 13 plus 6 19. शेजारच्या आकृतीमध्ये 19 त्रिकोण आहेत. इथे 2 आकृत्यांचं कॉम्बिनेशन झालेलं तुम्हाला दिसतंय. बघा, मगाचीच आहे. आता तुम्हाला काय करायचंय? प्रोसेस. गॅप मोजायचे 1 2 3 4 5. किती त्रिकोणी संख्या लिहायच्या आहेत आता? मनात उत्तर द्या. 5 त्रिकोणी संख्या रांगेत लिहायच्या आहेत. मग पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे? 1. दुसरी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 3. या कशा मिळतात? 1 1 अधिक 2 1 अधिक 2 अधिक 3 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 लिहायचे आहेत. पहिली आली 1, दुसरी आली 3, तिसरी आली 6, चौथी आली 10, पुढची आली 15. एवढ्या सगळ्या लिहायच्या आहेत आपल्याला. 1 3 6 10 and 15. एकदा लिहिल्या डबल लिहायच्या. 1 3 6 10 15. दुसऱ्या स्तंभातले एकाड एक खोडायला सुरुवात करायची. 15 खोडला, 6 खोडला, 1 खोडला. आता यांची बेरीज करूया. यांची बेरीज करण्यासाठी सोपं आहे बघा. हा 3 आणि 1 4 होतं, 6 आणि 4 10 होतं, 10 आणि 10 20 होतं, 20 आणि 15 35. 3 आणि 1 4, 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 20 आणि 15 35. इथे 10 आणि 3 13. बरोबर किती होतात मग? 5 आणि 3 8, 3 आणि 1 4 48. या शेजारच्या आकृतीमध्ये 48 त्रिकोण आहे. ही ट्रिक तुम्हाला लवकर कुठेही सापडणार नाही. मला खूप शोधून शोधून सापडली. बाकी ठिकाणी खूप क्लिष्ट अशा ट्रिक्स आहेत या प्रकारच्या आकृतीतले त्रिकोण मोजायच्या. तर तुम्हाला इथे अगदी सोपी ट्रिक सांगितली आहे. तुम्ही व्यवस्थित ही लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या, कुठेतरी लिहून घ्या प्रोसेस कशी आहे. आणि हा व्हिडिओ तसा युट्यूबवर येणारच आहे, तेव्हा तुम्ही तो पुन्हा पाहू शकता. मात्र तुम्हाला आता सहजपणे आता सर्वात आधी हे कुठेतरी लिहून ठेवायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. कारण ट्रिक्स ने उदाहरणं सोडवता येतात, पण त्या ट्रिक्स ध्यानात पण ठेवाव्या लागतात. बघा, इथे अगोदरच्या आकृत्यांचा सराव आहे. आणखी फक्त 5 मिनिट बाकी आहेत. तर या प्रकारचं उदाहरण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आता आणखी एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आपण घेणार आहोत, कारण शेवटचे 5 मिनिट बाकी आहेत. इथे बघा, इथे पण त्रिकोण मोजायला दिलेले असतात आणि हे उदाहरण परीक्षेमध्ये पण आलेलं आहे. इथे तुम्हाला कोणताच फॉर्म्युला वापरायचा नाहीये, कारण इथे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे 9 त्रिकोण आहेत ना. हे 9 त्रिकोण मिळून दोघांचा मिळून एक तिसरा त्रिकोणच तयार होत नाहीये. बघा, इथे 1 हा वेगळा त्रिकोण आहे, 2 हा वेगळा त्रिकोण आहे, पण 1 आणि 2 पासून एक नवीन त्रिकोण नाही तयार होते दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये. म्हणून या वरच्या आकृतीमध्ये फक्त 9 त्रिकोण आहेत. इथे तुमची फसगत होऊ शकते. तुम्ही इथे n × n+1 वगैरे वगैरे फॉर्म्युले यूज करू शकतात किंवा जास्त वेळ वाया घालू शकतात. तर या प्रकारची आकृती आली तर सरळ जेवढे त्रिकोण दिसतात, गॅप दिसतात, तेवढेच
त्रिकोण त्यामध्ये आहेत हे गृहीत धरायचं आहे आपल्याला. नवीन प्रकारचं बघा हे एक आहे, हे तुम्हाला पाठ करावं लागतं. हे मीडियन आहे. मीडियन म्हणजे काय? मध्यगा. मध्यगा म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो. मध्यगा असते त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजू जी आहे, समोरची त्रिकोणाची बाजू ही त्याचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषाखंड असतो. यापासून जे त्रिकोण तयार होतात त्याचा एक फॉर्म्युला आहे बघा. एकच मध्यगा असेल तर 3 त्रिकोण, 2 मध्यगा असतील तर 8 त्रिकोण. इथे मोजून सुद्धा दाखवण्यासाठी खूप वेळ वाया जाणार आहे तुमचा. तुम्हाला हे पाठांतर करायचंय. 1 च 3, 2 चा 8, 3 चे 16 आणि 1 अर्धीचे 12. ही बघा, ही मीडियन मी डॉट डॉट ने दाखवली ती इनकम्प्लीट आहे. 2 कंप्लीट आहेत, एक इनकम्प्लीट आहे, म्हणजे 2.5च मीडियन्स आहेत. तर 12. मग इथे तुम्हाला 1 3, 2 8, 3 16 आणि 2.5 12 हे ध्यानात ठेवावं लागतं. इथे तुम्हाला तुमचा वेळ वाया जाणार नाही. अशा पद्धतीने कुठेतरी तुम्हाला प्रश्न विचारलाच जाऊ शकतो. 1 3, 2 8, 3 16 बघा, 8 16 12 हे ध्यानात ठेवायचंय. आणि पहिल्याचं 3 तर तुम्ही मॅन्युअली मोजू शकता. 8 16 12 ध्यानात ठेवा. 2 च्या 16, 3 च्या 2 च्या 8, 3 च्या 16 आणि 2.5 च्या 12 ट्रायंगल्स तयार होतात. हे तुम्हाला परफेक्टली ध्यानात राहिलं की तुमचा झालं. तर आपण आज बऱ्याच आकृत्या घेतल्या. तुम्हाला उद्या चौकोन आणि मधील चौकोन मोजायला शिकायचे. चौकोनामध्ये चौकोन किंवा त्रिकोणातील चौकोन बरंच काही असतं. त्रिकोणात पण चौकोन असतात, तर ते मोजायला शिकायचं. ह्या सर्व आकृत्यांचा उद्या अभ्यास करायचा आहे. तर उद्या तुम्ही वेळेवर सगळे जॉईन व्हा, कुणी अब्सेंट राहू नका. ज्याप्रमाणे आज तुम्ही व्यवस्थित स्टडी केलाय त्या पद्धतीने तुम्हाला उद्या देखील हजर राहायचं आहे. म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी शिकता येतील. तर सर्व विद्यार्थ्यांनी आज जसं छानपैकी समजून घेतलंय, नोट्स काढल्या असतील, त्याचप्रमाणे तुम्ही उद्या पण जॉईन व्हा. आजचा तास इथेच आपण समाप्त करत आहोत. धन्यवाद. शुभरात्री.